सर्वप्रथम तर ते रामगिरी ढोंगी भोंगी काय बाबा आहे तुम्हाला माहीत नाही, पण त्याचं नाव घेण्याची इच्छा नाही आहे. त्याचा निषेध करते मी. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापासून त्याच्यामुळे एवढी अशांतता वाढली आहे, एवढी अशांतता झाली की लोकांमध्ये एवढा रश आहे की. आणि आश्चर्याची बाब म्हणजे बघा, त्याला आतापर्यंत अटक नाही आहे, कारण तो मुख्यमंत्री साहेबाच्या छत्रछायामध्ये आहे म्हणे. कमालची गोष्ट आहे. न्यायव्यवस्थेवर तर बोट उठणारच, कारण न्यायव्यवस्था जर अशी आरोपीला जर पडद्याच्या आत टाकत असेल, त्यांना त्यांच्या छत्रछायामध्ये ठेवत असेल, तर न्याय हा जनतेला कधी मिळणार. जर आपण असंच न्यायव्यवस्था राहिली तर कठीण आहे. तुम्ही विचार करू शकता. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर न्यायव्यवस्थेवर प्रश्न उचलला जातोय म्हणजे, आणि गुन्हेगाराला अटक न होता तो डायरेक्ट मुख्यमंत्र्यापाशी जाऊन बसतो.